मंत्री शंभूराज देसाई आणि अपक्ष उमेदवारी असलेले तानाजी पाटील यांच्यामध्ये सांगलीमध्ये सध्या बैठक सुरू आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील तानाजी पाटील यांची अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात भाजपसोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत। बैठकीमध्ये उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा होणार आहे। तानाजी पाटील यांना शब्द देऊन अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवसेनेकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कुलदीप, भाजप प्रयत्नशील आहे, त्यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेकडून कसे प्रयत्न केले जात आहेत आणि कितपत शक्यता तानाजी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची? प्रज्ञा, सांगली आणि सातारा विधान परिषदेमधील अपक्ष जी तानाजी पाटील यांची उमेदवारी राहिली ही उमेदवारी मागे घेण्यासाठी अगदी मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः उमेदवार जे आहेत तानाजी पाटील यांनी संपर्क केला आणि हा 2 वेळा संपर्क झाल्याचं देखील समजते आणि त्यामुळेच आता शंभूराज देसाई आणि जे भाजपचे उमेदवार आहेत धैर्यशील कदम हे एकाच गाडीतून सांगलीच्या दिशेनं आले होते आणि सांगलीमध्ये ते आता पोहोचलेले आहेत। त्यांची मंत्री शंभूराज देसाई, तानाजी पाटील आणि काही शिवसेनेचे काही नेते, याशिवाय खानापूर आटपाडीच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबत हे देखील या बैठकीला पोहोचतात। त्या बैठकीमध्ये एकूण जी आता माहिती समोर येते अर्ज तानाजी पाटील आपला मागे घेतील, मात्र ही एकूण अर्ज मागे घेताना त्यांच्या पदरामध्ये काय टाकता येईल नंतर याबाबत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यामध्ये समन्वयानं एक शब्द दिला जाईल अशी देखील माहिती समोर येते। काही वेळानंतर बैठक संपल्यानंतर हे सर्व मंत्री शंभूराज देसाईसह तानाजी पाटील अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहेत। कुलदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।